परमेश्वराची भक्ती, परमेश्वराची आराधना करतो आणि आम्हाला असं वाटतं की जो रविवार आहे तो परमेश्वराच्या भक्तीचा किंवा तो आराधनेचा दिवस आहे. आणि आम्हाला सवय लागली की नाही, आम्ही जाणार, परमेश्वराची भक्ती करणार आणि जे प्रभूचं त्याचा समय त्याचप्रमाणे त्याची जी भक्ती, त्या भक्तीमधलं जे काही त्याचं आहे ते आम्ही त्याला देणार. परंतु असं होत नाही की परमेश्वर आमच्याकडनं फक्त भक्ती, आमच्याकडनं फक्त काहीतरी घेतो आणि देव आपल्या स्थानात निघून जातो. आज ही गोष्ट आम्ही पाहणार आहोत. गुप्त आशीर्वाद किंवा लपलेले आशीर्वाद कशा पद्धतीनं आम्हाला मोकळे करता येईल. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, देवाचे लोक प्रति दिवशी आशीर्वाद मिळवणारे लोक असले पाहिजे. जसं आता सिस्टरनं साक्ष सांगितली की 11 वर्ष त्यांचा जो बिझनेस होता आणि तो ठप्प झाला. आणि कधी कधी असं वाटतं की आम्ही एवढी प्रार्थना करतो, एवढी आराधना करतो, एवढी भक्ती करतो, देव आहे कुठं? आणि देव आमच्या गरजा पूर्ण का करत नाही? परंतु आज कमतरतेमध्ये लपलेले आशीर्वाद, दुष्काळामध्ये लपलेले आशीर्वाद किंवा काही आशीर्वाद लपलेले आहेत आणि ते कसे मोकळे करायचे त्याच्या संबंधी आम्ही पाहणार. परंतु सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की ही गोष्ट डोक्यातनं काढून टाका. मी भक्तीला आलो. बरेच लोक म्हणतात आम्ही चर्च लोक, आमच्या मी सांगितलं की आम्ही चर्च आहोत, मी भक्तीला आलो. तुम्ही हे डोक्यातनं काढून टाका, तुम्ही भक्तीला आला. भक्ती एक माध्यम आहे आशीर्वादाच्या जवळ जाण्याचं. भक्ती एक माध्यम असं म्हटलं. जेव्हा जेव्हा देवाच्या लोकांनी, अगदी शास्त्रातलं तुम्हाला एक उदाहरण सांगतो की जेव्हा इस्रायलमध्ये इस्रायल लोकांची सुटका करण्यासाठी मोशेला पाठवलं, तर त्या ठिकाणामध्ये त्याने असं म्हटलं, फारोला जाऊन सांग माझ्या लोकांना 3 दिवसाची वाट चालवून डोंगरावरती उपासनेसाठी तू सोडण्याची परवानगी दे, म्हणजे आम्हाला तिथे जाऊ. आता जेव्हा या गोष्टी उपासने संबंधानं, आराधने संबंधानं देव बोलत आहे आणि त्या ठिकाणामध्ये असं म्हटलं, हे मिस्रातनं निघताना, जे काही का मिस्रातनं निघताना 3 दिवसाची वाट चालून जातील, तर जाताना ज्या मिस्रामध्ये त्यांनी काम केलं, ज्या मिस्रामध्ये त्यांनी गुलामगिरी केली, ज्या मिस्रामध्ये त्यांनी दारिद्र्य अनुभवलं, परंतु 450 वर्ष या लोकांना भक्ती माहित नव्हती, उपासना माहित नव्हती. पण 450 वर्षानंतर एक नेतृत्व आलं आणि या नेतृत्वाला देवाला सांगितलं की माझ्या यहुदी लोकांना सांग, निवडल्या लोकांना सांग, 3 दिवसाची वाट चालवून डोंगरावरती जाऊन माझी उपासना करा. आता बघा, 450 वर्षाचा बंदिवास आणि बंदिवासातलं दारिद्र्य आणि दारिद्र्यामधून निघताना भक्तीला जाताना असं त्या ठिकाणामध्ये सांगितलं. तो म्हटला, मिस्त्री लोकांचे दागिने तुम्ही आपल्या अंगावरती घाला. म्हणजे भक्तीची सुरुवात ही समृद्धीकडे होत असते. जेव्हा तुम्ही भक्तीला निघता म्हणजे तुम्ही आशीर्वादासाठी निघता. आता बघा, 450 वर्ष यांच्याकडे कुठल्याच प्रकारचे आशीर्वाद, हे गुलामगिरीमध्ये लोक आहे. 450 वर्ष. आणि माझा आज जो विषय तोच आहे की तुम्ही ज्या क्रिटिकल कंडिशन बद्दल किंवा ज्याला तुम्ही असं म्हणा तुमची दुरावस्था, जसं इस्रायल लोकांची दुरावस्था होती आणि त्यांचं पिढ्यानपिढ्या 450 वर्ष म्हणजे साधारण गोष्ट आहे, कितीतरी पिढ्या त्या मिस्रामध्ये बर्बाद झालेल्या पिढ्या. आणि का बर्बाद झाल्या? त्याचं कारण या यहोवा देवाविरुद्ध त्याने केलेलं बंड. भक्तीची त्यांना महत्व नव्हतं आणि भक्तीमध्ये असणारी ताकद त्यांना माहित नव्हती. मग 450 वर्ष त्या स्थितीमध्ये देवाने त्यांना ठेवलं आणि आता परमेश्वर त्यांना त्यातून बाहेर काढतो. हे तुम्हाला सांगण्यात माझं, आता तो काही माझा विषय आहे, पण जाता जाता मी तुम्हाला सांगितलं
की भक्ती ही तुम्हाला समृद्धीकडे घेऊन जाते. भक्ती समृद्धीकडे घेऊन जाते. आराधना तुम्हाला समृद्धीकडे घेऊन जाते. आता विषय तो नाही की तुम्ही किती लोक आहात, हा विषयच नाही तुम्ही किती लोक आहात. विषय हा आहे की तुमच्या उपासनेमध्ये, तुमच्या आराधनेमध्ये, तुमच्या भक्तीमध्ये देव आहे का. देव तुमच्या भक्तीमध्ये आणि परमेश्वर तुमच्या भक्तीमध्ये असतात. आता घडतं काय माहिती का, या पृथ्वी तलावरती देव त्याच्या लोकांची दोन पद्धतीने वेळ घेतो. दोन पद्धती. एक त्याला समृद्ध करतो आणि समृद्ध करण्यापूर्वी तो त्याला क्रिटिकल कंडिशन मध्ये ठेवतो. म्हणजे काय माहिती का, काहीतरी तुमच्याकडे नसतं किंवा त्याला दुष्काळ असणं म्हटलेलं आहे. तसा सिस्टरचा 11 वर्ष दुष्काळ. आणि लक्षात ठेवा, तेव्हाच या पृथ्वी तलावरती असणारं काम काय, जे त्याचे निवडले लोक आहे त्यांची परीक्षा पाहणं, त्यांना विश्वासामध्ये मजबूत करणं आणि जे आशीर्वाद जगातल्या लोकांकडे नाही ते आशीर्वाद त्याच्या लोकांना देणं, एवढंच एक देवाचं काम. काही आशीर्वाद लोकांकडे नाही. आता जगामध्ये 900 कोटी लोक आहेत. 900 कोटी साधारण गोष्ट नाही. 900 कोटी लोक जगामध्ये आहेत. आणि त्याच्यामध्ये आज सकाळी आराधना करण्यासाठी जगातले पुष्कळ चर्चेस भरलेले आहेत. काही चर्चेस मध्ये आता पुण्याकडे तुम्ही गेला तर जवळजवळ 20 लाख लोक त्या चर्चमध्ये, 20 लाख लोक तिथं भक्ती करत आहेत. पुण्यामध्ये पण तुम्ही गेला तर बऱ्याच चर्चेस मध्ये हजारोंची संख्या आहे. पण प्रश्न तो उपस्थित होतो, किती लोक आशीर्वादासाठी पात्र आहेत, किती लोक आशीर्वादासाठी पात्र आहेत. मग एवढे लोक चर्चला जातात, एवढे प्रॉब्लेम कशासाठी आहे. आज जी गोष्ट आम्ही पाहणार आहोत, दुष्काळामध्ये लपलेले आशीर्वाद किंवा कमतरतेमध्ये लपलेले आशीर्वाद. पहिले राजे 17 अध्याय 8 ते 16 वचन वाचणार आहोत. पहिले राजे 17 अध्याय 8 ते 16 वचन. पहिले राजे 17 अध्याय 8 ते 16 वचन. गुप्त आशीर्वाद, भक्तीमध्ये लपलेले आशीर्वाद, कमतरतेमध्ये लपलेले आशीर्वाद, दुष्काळामध्ये लपलेले आशीर्वाद. पहिले राजे 17 अध्याय 8 ते 16 वचन. तेव्हा त्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की चल सिदोनातील सारफत नगरात जाऊन राहा, तुझे पोषण करण्याची तिथे त्या ठिकाणच्या एका विधवेला मी आज्ञा केली आहे. तो सारफत या ठिकाणात गेला. नगराच्या वेशीजवळ तो आला. एका विधवा स्त्रीला काट्या गोळा करताना पाहिलं. तिला हाक मारून तो म्हणाला, मला एका भांड्यात प्यायला थोडंसं पाणी दे. पाणी आणायला जात असताना आणखी हाक मारून सांगितलं, आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा मला दे. तुमचा देव परमेश्वर याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकरी मुळीच नाही, मडक्यामध्ये मुठभर पीठ, कुपीत थोडंसं तेल, एवढे मात्र आहे. 2 काट्या जमा करीत आहे. मी घरी जाऊन माझ्यासाठी, आपल्या मुलासाठी तयार करी. ते आम्ही खाऊ आणि मग मरू. एलिया तिला म्हणाला, घेऊ नको, तुझा म्हणतेस त्याप्रमाणे कर. त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण. आपल्यासाठी आपल्या मुलासाठी भाज. इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करेल. त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही, तेलाची कुपी आटणार नाही. एलियाच्या सांगण्याप्रमाणे केलं. तो व तिचे कुटुंब पुष्कळ दिवस निर्वाह झाला. परमेश्वर एलियाच्या द्वारे जे वचन बोला, पिठाचे मडके
रिकामं झालं नाही. आणि तेलाची कुपीही आटविला. दुष्काळ आणि लपलेला आशीर्वाद याच्या समुदायाने पाहतो. दुष्काळ, कमतरता, आणि मला माहिती प्रत्येक व्यक्तीला त्याला वाटतं की माझ्याकडे समृद्धी असावी आणि बरकत असावी आणि असायलाच पाहिजे. मी तर म्हणतो देवाच्या लोकांमध्ये कमतरता असूच नये. आम्ही म्हणाल का? नाहीच पाहिजे हो कमतरता. कशा भक्ती करता म्हणजे हो? देवाने इस्रायल लोकांना मिस्रातनं बाहेर काढलं तर रानामध्ये देवदूत खातात ते त्यांना दिलेले, त्यांची कपडे फाटलेले. मी तुम्हाला दाखवणार आहे वचनात. जेव्हा परमेश्वराच्या वचनाप्रमाणे जी गोष्ट देव सांगतो त्या पद्धतीने तुम्ही जीवन जगता, जसं त्या ठिकाणामध्ये म्हटलं की सिलो या ठिकाणची एक विधवा आहे, सारपत या ठिकाणची एक विधवा आहे आणि त्या विधवेच्या घरामध्ये कमतरता आहे. कमतरता ही तुमची साक्ष लक्षात ठेवा. बऱ्याच लोकांना असं वाटतं की कमतरता कमतरता आमचं जीवन असं आणि का प्रभूनं केलेलं आहे, आम्हाला दोष देण्याची प्रवृत्ती असते. परंतु लक्षात ठेवा, जेव्हा कमतरता असते ना तेव्हा सधनता असते. कमतरतेमध्ये सधनता लपलेली, कमतरतेमध्ये आशीर्वाद लपलेले आहे, दुष्काळामध्ये आशीर्वाद लपलेले आहे. तुमच्या परिवाराचं दारिद्र्य, तुमच्या परिवाराची उपासना, जसं सारपत या ठिकाणच्या विधवे समुदायाने म्हटलं, तिची साक्ष आहे. ती म्हणते एक शेवटची भाकर आहे, 2 काट्यावरती माझा संसार आहे आणि त्या 2 काट्या त्याच्यावरती भाकर भाजणार आहे, माझा मुलगा खाणार आणि आम्ही मरून जाणार. लक्षात ठेवा देवाचे प्रिय लोक, या पृथ्वी तलावर देव अशा प्रकारचे लोक शोधत आहे की ज्यांच्या घरामध्ये काही नाही पण घरामध्ये 2 काट्याचा विश्वास असेल, जो विश्वास एलियासाठी भाकर भाजणारा विश्वास असेल, एलियासाठी भाकर भाजणारा विश्वास असेल. तुम्ही तुमच्या मानसिक स्थितीकडे, वैचारिक पातळीकडे लक्ष द्या. जेव्हा या विधवेच्या घरामध्ये परमेश्वरानं या एलियाला पाठवलं, एलियाला पाठवताना देवाचा हेतू उद्देश अगदी स्पष्ट होता. नुसतं एलियाचं पोट भरू नये तर विधवेच्या घरातलं दारिद्र्य दूर व्हावं, हाच उद्देश आहे. देव याच उद्देशानं आणि त्या सेवकाला त्या ठिकाणामध्ये पाठवले. म्हणून लक्षात ठेवा, प्रत्येक संदेश, प्रत्येक प्रभूचं वचन हे तुमच्या घराची बांधणी करण्यासाठी असतं, तुमच्या घराची पुनर्जीवन करण्यासाठी असतं. संदेशाकडे संदेश म्हणून पाहू नका, अभिवचन म्हणून पहा, असं लिहिले त्या ठिकाणी. परमेश्वरानं एलियानं जो वचन बोलला आणि त्याप्रमाणे तिच्या घरामध्ये कोणतीच गोष्ट संपली नाही. वास्तव वचन ते परत एकदा 8 वचन 8 पासून. तेव्हा त्याला परमेश्वराचं वचन प्राप्त झाले. परमेश्वराचं वचन प्राप्त झालं. तर सिलोआतील सारपत नगरात जाऊन राहा. कुणाला वचन प्राप्त झालं? कुणाला वचन प्राप्त झालं? एलियाला. आता एलियाला वचन प्राप्त झालं आणि परमेश्वर त्याला काय सांगतो? सारपत या ठिकाणच्या विधवेकडे जा. मी का तुम्हाला ह्याच्यावर जोर देतो माहिती का? मला माहित नाही आजचं वचन कोणत्या परिवारासाठी आहे, पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे, ज्या परिवारासाठी ते वचन असेल तो परिवार समृद्धीकडे निघालेला परिवार असणार आहे. पण प्रभूचं वचन आहे, प्रभूचं वचन आहे, हे साधारण वचन नाही. कधी कधी परमेश्वर अद्भुत रीतीने वचन पाठवत असतो. आता मी इकडं चर्चला निघत असतानाच एक व्यक्तीचा मला कॉल आला आणि तो म्हटला मी बरेच दिवसापासून तुम्हाला कॉल करत होतो, तुमचा कॉल लागत होता, परंतु आता मला तुम्हाला तो कॉलवरती बोलायचं होतं. बऱ्याच दिवसापासून माझी इच्छा होती की तुमच्याशी बोला. तो जगातला सगळ्यात टाकाऊ व्यक्ती मी होतो, एकदम टाकाऊ. कुठली व्यसनी केली नाही, कुठलं पाप केलं नाही, शिल्लक राहिलेले एक सुद्धा पाप मी केलं नाही असं झाले, सगळे पाप मी केले. परंतु काय कामाच्या डोक्यामध्ये आलं आणि सहज युट्यूबला वचन लावलं. त्या वचनानं एवढं माझ्या जीवनामध्ये क्रांतिकारक बदल केला, या वचनानं माझं जीवनच बदललं नाही तर माझी परिस्थिती सुद्धा बदलून टाकली. म्हणून तर मी तुम्हाला सांगतो, वचन कशा पद्धतीने तुम्ही ग्रहण करताना हे परमेश्वराचं वचन नाही, हे अभिवचनाची पूर्तता करणारं वचन आहे. अभिवचन पूर्ण करणारं वचन म्हणजे परमेश्वराचं वचन तुमच्या स्थितीला बदलत असतं. तुम्हाला माहिती का, जेव्हा लाजरस आजारी पडला आणि त्याच्या बहिणीने येशूला निरोप पाठवला की तुमचा मित्र आजारी आणि तुम्ही या. आणि त्यावेळेस येशू जाणून बुजून त्याला विलंब करतो. येशू तिथं पोहोचतो आणि मग लाजरस मरतो, त्याला कबरीमध्ये ठेवलं जातं. मग 4 दिवस झाल्यावरती येशू तिथे येतो आणि मरीला म्हणतो चल आपण कबरीकडे जाऊ. त्या दोघांचं संभाषण, त्या संभाषणावरती काय होते, आता 4 दिवसानंतर त्याच्या असणाऱ्या शरीराचा वास येत असेल, सडून गेलेले त्याचं शरीर.
त्या येशू म्हणतो तू विश्वास दर्शील तर देवाचं गौरव पाहशील. आणि मग कबरेकडे जा. अभिवचनाचं म्हणणारे मी बोलत आहे. कधी कधी देव जाणून बुजून तुमची परिस्थिती मरणासन्न परिस्थिती करत असतो. पण लक्षात ठेवा, जेव्हा तुमची परिस्थिती मरणासन्न असते ना, हीच परिस्थिती विश्वासाला आणि चमत्काराला पोषक असणारी परिस्थिती असते. विश्वासाला पोषक, चमत्काराला पोषक असं समजू नका. मी जसं लाजरस त्याची बाई म्हणते तो मेला, असा त्याचा वास येत आहे. तुमच्याही परिस्थितीचा वास येत असेल, लोक तुमच्या परिस्थितीची चेष्टा करत असतील, लोक तुमच्या स्थितीबद्दल चांगलं बोलत नसतील, पण जेव्हा लोक चांगलं बोलत नाहीत, मर्या त्याच्या समोर आली म्हणजे आता वास येत आहे, म्हणजे मर्या त्याच्यासाठी चांगलं बोलत नाही. परंतु जेव्हा लोक तुमच्याविषयी चांगलं बोलत नाही ना, तेव्हा एक चांगलं बोलणारा व्यक्ती तुमचा मित्र असतो, त्याचं नाव येशू आहे. आणि येशू कबरेत जाऊन कबरेच्या जवळ जाऊन लाजरसला म्हणतो, लाजरस बाहेर ये. आणि लाजरस मेलेल्या स्थितीतनं बाहेर आला. सारखं त्या ठिकाणच्या विधवेचं तीच परिस्थिती आहे. त्या विधवेच्या बाबतीमध्ये ती विधवा दरिद्री परिस्थितीमध्ये आहे, कमतरता आहे तिच्याकडे. आज सकाळी ती गोष्ट तुम्हाला सांगेल, काय तुमच्याकडे कमतरता आहे का? घाबरू नका. जर तुमच्याकडे कमतरता आहे तर आमच्याकडे एलिया आहे, जो एलिया तुमची स्थिती बदलून टाकणार आहे. एलिया स्थिती बदलतो. आणि लक्षात ठेवा, देवाला रोज तुमच्या स्थितीमध्ये बदल करायला आवडतो. रोज, बरं का, रोज. एक दिवस नाही. मी तर म्हणतो एक दिवसाचे चमत्कार घेणारे लोक हे टेम्पररी ख्रिस्ती लोक आहेत, टेम्पररी विश्वासणारे लोक आहेत. आणि वारंवार चमत्कार अनुभवणारे लोक त्याला ग्रोविंग किंवा वाढणारे ख्रिस्ती लोक म्हणतात. रोज चमत्कार करायला पाहिजे. आणि लक्षात ठेवा, चमत्कार घेण्याची सवय लागली ना तर तुम्ही मोठे मोठे चमत्कार आपल्या जीवनामध्ये अनुभवता. चमत्कार घ्यायची पण सवय लागली पाहिजे. अब्राहम ज्यावेळेस परमेश्वराने त्याला हाक मारली, हाक मारल्यानंतर तो वचनदत्त देशाकडे निघाला. 11 अध्याय 12 13 अध्यायामध्ये तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल. प्रभूने त्याला हाक मारली, आपले गणगोत, आपले नातेवाईक, आपलं घर, सगळं काही संपत्ती, नोकरी सोडली माझ्या मागे. आता अब्राहम मूर्त्या बनवणारा व्यक्ती, आणि त्यानं सगळं सोडलं आणि प्रभूच्या मागे निघाला. आणि मागे निघता निघता असं त्या ठिकाणामध्ये म्हटलं की तुम्ही जर त्या अध्यायामध्ये बघितलं 12 अध्यायामध्ये त्यांनी गणगोत, नातेवाईक सगळे सोडले आणि चालता चालता, मला वाटतं 12 अध्याय वाचताना मला वाटतं 12 अध्यायचे तुम्हाला समजेल मी जे बोलतोय ना त्या बोलण्यामध्ये किती तथ्य आहे. उत्पत्तीचं पुस्तक 12 अध्याय, उत्पत्तीचं पुस्तक 12 अध्याय. परमेश्वराने अब्रामाला सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवेन त्या देशात जा. मी तुझ्यापासून मोठे राष्ट्र निर्माण करेन. मी तुला आशीर्वाद देईन. आशीर्वाद दे. तुझे नाव मोठे करेन. तुझे नाव मोठे करेन. तू आशीर्वादित होशील. आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंतित, अभिष्ट चिंतित, त्यांचे मी अभिष्ट करेन. त्यांचं मी अभिष्ट करेन. तुझे जे अनिष्ट चिंतित, तुझं जे अनिष्ट चिंतित, त्यांचे मी अनिष्ट करेन. अनिष्ट करेन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे. आता बस, आता 13व्या अध्यायामध्ये 12व्या अध्यायामध्ये प्रभूने त्याला बोलवलं. आता 13व्या अध्यायामध्ये आणि आम्ही 4थ्या वचनामध्ये वाचूया. 13वा अध्याय. त्याने प्रथम वेदी बांधली होती. त्यानं प्रथम वेदी बांधली होती. त्या ठिकाणी तो आला. त्या ठिकाणी तो आला. तेथे त्याने परमेश्वराच्या नावाने प्रार्थना त्यानं परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. अब्रामाबरोबर लोट जात होता. त्याचीही मेंढरे, त्याचीही मेंढरं, गुरढोरं, पाले होती. त्यांना एकत्र राहण्यास तो प्रदेश पुरे बघा, नव्हता. आता 12व्या अध्यायामध्ये देवानं अब्रामाला पाचारण केलं आणि 13व्या अध्यायामध्ये असं म्हटलं की त्याच्या बरोबर लोट चाललेला होता. ऐका, आज मी तुम्हाला वचनामध्ये घेऊन चाललेलो आहे आणि वचनामध्ये जात असताना अब्राम अभिवचन घेऊन निघाला. देवाच्या वचनावर त्याने विश्वास ठेवला. जो व्यक्ती देवाच्या वचनावर विश्वास ठेवून चालतो आणि ज्याच्या मागे तुम्ही चालता तो अब्राम, त्याच्या बरोबर चालणारा लोक, शास्त्र सांगतं अब्रामाबरोबर लोट चालत होता तर देवानं नुसता अब्रामालाच नव्हे तर लोटाला सुद्धा संपन्न केलं. म्हणून एक चांगली संगती फार महत्वाची. या चांगल्या संगतीमध्ये चालताना तुम्ही ज्याच्या बरोबर चालता तो तर आशीर्वादित असतो, पण त्याच्या बरोबर चालताना तुम्ही सुद्धा आशीर्वादित होत असता. इतक्या चांगल्या संगतीची तुम्हाला, फेलोशिपची तुम्हाला गरज आहे. इकडे प्रभूनं काय त्याच्यामध्ये वाचा काय काय केले त्या ठिकाणी. त्यांना एकत्र राहण्यास तो प्रदेश पुरे ना, कारण त्यांची मालमत्ता एवढी झाली की
त्यांची. कुणाची हो? त्यांची. बोला कुणाची? त्यांची. आता तुम्ही त्यांची नाही म्हणायचं, आमची. कुणाची? आमची. संदेश कधी ऐकायचा नसतो. बरेच लोक हा संदेश खूप छान झाला, संदेश ऐकायचा नसतो, संदेश अनुभवायचा असतो. अनुभव लक्षात ठेवा, अनुभवायचा असतो. असं लिहिलं, चालता चालता त्यांची मालमत्ता वाढली. मी आजपासून तुम्हाला सांगतो, जर तुमचा देवाच्या वचनावर विश्वास असेल ना, तुमच्या मालमत्ता वाढीला आजपासून सुरुवात झाली. हे तुम्हाला कबूल करा. देव समृद्धीकडे घेऊन जाणारा देव आहे. देव तुमची अधोगती कधीच करणार नाही. सिस्टर आता त्यांनी साक्ष सांगता एक साक्ष ते बोलले, ते म्हटले की मला पहिलं माझं कस्टमर आला, मग मला ते रेंट काम मिळालं आणि मी कधी परमेश्वराच्या घरामध्ये जाईल आणि कधी प्रभूला देईल. अहो तुमची आता एक सुरुवात आहे. याच्यानंतर परमेश्वर, त्याला माहितीये, मंडळी समृद्ध करण्यासाठी देवाच्या वचनाबरोबर चालल्याबरोबर परमेश्वर आशीर्वाद द्यायला सुरुवात करतो. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, जगात सगळीकडे आराधना चालू आहे, पण कोण वचनाबरोबर चालतं ना, परमेश्वर त्यांना समृद्ध करत असतो. म्हणून दुष्काळात आशीर्वाद लपलेले हे लक्षात ठेवा. दुष्काळ आहे तर आशीर्वाद आहे. काही लोकांना दुष्काळ म्हणजे सरळ संपलं. मला ही गोष्ट सांगू द्या, नामी दुष्काळामध्ये तिला वाटलं सगळं संपलं, दुष्काळ पडला. आणि असं लिहिलं त्या ठिकाणामध्ये, दुष्काळामध्ये नामीनं बेथलेम यहूदा सोडून टाकला. काय म्हटले बेथलेम यहूदामध्ये राहायचं? दुष्काळ पडला, माझे लेकरं काय खाणार आहे, कसं काय मी जीवन जगणार हो? परंतु मला एक प्रश्न पडतो, फक्त नामीनं आणि तिच्या परिवारानं दुष्काळामध्ये बेथलेम यहूदा सोडला, पण सगळे यहुदी लोक बेथलेम यहूदामध्ये ते राहिले. त्यांनी दुष्काळाची पर्वा केली नाही. त्यांना माहितीये, जर दुष्काळ आहे तर दुष्काळामध्ये आशीर्वाद पण आहे आणि ते आशीर्वाद आम्ही पाहतो. म्हणून दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये, कमतरतेच्या परिस्थितीमध्ये कधीच देवाचं सानिध्य सोडू नका, कधीच वचन सोडू नका. दुष्काळ तुम्हाला परीक्षा पाहण्यासाठी असतं. सारखं त्या ठिकाणच्या विधवेची परीक्षा पाहण्यासाठी तिच्याकडे पण दुष्काळ आहे, तिच्याकडे पण दुष्काळ आहे. एकच भाकर तिच्याकडे आहे, एक भाकरी साक्ष लक्षात ठेवा. तुमच्याकडे तुमचा परिवार चालवण्या इतकीच पुरवठा असेल, जसं त्या बाईकडे तिच्या मुलापुरती भाकर आहे, तुमच्याकडे पण तुमचा परिवार चालवण्या इतकं एवढंच तुमच्याकडे आहे. आणि परिवार चालवण्या इतकं आमच्याकडे असताना आमची प्रतिक्रिया काय आहे? काय विचार आम्ही करतो? विचार करा, 3.5 वर्ष दुष्काळ असणार आहे आणि दुष्काळातली शेवटची भाकर त्या विधवेकडे आहे. याच्यावर का जोर देतो माहिती का मी तुम्हाला? आता विचार करा, हे बोलणं फार सोपं आहे हो, मी जे प्रीचिंग करतो तुम्हाला ऐकणं पण फार सोपं आहे. दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये एलिया तिच्या घरात जातो आणि एलिया तिला म्हणतो, बाई तुझी भाकर तू मला दे. मला असं वाटतं, कोणतीच बाई, कोणती स्त्री आपल्या मुलाची भाकर कधीही त्या ठिकाणामध्ये एलियाच्या स्वाधीन करणार नाही, का तर तिचा दुष्काळ आहे. पण विश्वासणाऱ्या लोकांची जी मनोवृत्ती असते ना, त्या मनोवृत्तीमध्ये ते ख्रिस्तासारखं जीवन जगत असतात. जसं त्या विधवेनं आपली भाकर एलियाच्या हातामध्ये दिली, कमतरतेमध्ये तिने आशीर्वाद शोधला. कोणता आशीर्वाद? आता भाकर एकच आहे ना, ती एलियाकडे दिली तर एलिया म्हणतो, बाई घाबरू नकोस, देव तुला पुरवठा देईल. माझा देव अभिवचन पूर्ण करणारा देव आहे, तो 100% पुरवठा करणारा देव, 100%. एक विश्वासाचं युद्ध जिंकण्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनातलं सर्वस्व पडावं लागतं, सगळं 100% तुम्हाला देवाला द्यावं लागतं. आणि लक्षात ठेवा, परमेश्वर कधीही तुमच्याकडनं 100% काढून घेतल्यावर तुम्हाला वजामध्ये ठेवत नाही. तिची एक भाकर केली, पण बायबल सांगतं तिच्याकडं 3.5 वर्षाचा पुरवठा आला. 3.5 वर्षाचा एक भाकरीतनं 3.5 वर्षाचा पुरवठा असलं तरी कुठं आहे? बँकेत टाकल्यावर सुद्धा त्याला तुम्ही चेक करताना बँकेचं व्याजदर वापर, त्या व्याजदरामध्ये पण तुम्ही बघितलं ना, ते इतकं हुशार असतात. आमच्या बँकेत टाकले तर एक बँक म्हणते आम्ही 6.75 देऊ, दुसरी बँक सांगते आम्ही 6.76 देऊ. म्हणजे काय, त्याला गणितच कळत नाही. असं किती टक्क्यात पण वाढत नाही, पॉईंट मध्ये वाढलं जातं. आणि आम्ही त्याच्यात, अहो इकडं किती पॉईंट आहे, एक भाकर दिली तर 3.5 वर्षाच्या भाकरी खानदान खाऊन उरेल एवढा पुरवठा आहे. आणि म्हणून कमतरतेमध्ये आशीर्वाद नसले ते लक्षात ठेवा. याच्यासारखा अनुभव दुसरा कोणताच नाही. आणि लक्षात ठेवा, देवाच्या राज्यामध्ये काम करणारे लोक मायनस मध्ये नसतात, ते नेहमी प्लस मध्ये असतात, कधीच मायनस मध्ये नसतात.
लोकांना वाटतं मायनस, ते म्हणतात नाही आमचं गेलं. अहो म्हणून तर शिष्याने त्याने विचारलं की शिष्याने विष्णू लोक फार कासरी झाले आणि त्यांना भूक लागली, भाकर नाही, 3 दिवस झाले ते आपल्या पाठीमागे आहेत, आता मरतील ते. येशू म्हणून त्याच्याकडे पाहिजे, तुम्ही द्या ना भाकरी त्याला. म्हणलं नाही आमच्याकडं तेवढं भाकरी नाही. मग कुणाला तरी सगळ्यांना शिष्याने विचारलं किती पैसे, सगळ्यांनी सांगितलं. आणि सगळ्यांचं हे शिष्य भामटे होते, जेवढा तर चोर होता, त्यांनी अगदी थोडेफार पैसे काढले असते. माझ्याकडे 10, कोणी म्हटलं असं माझ्याकडे 20, आणि 12 शिष्यांमधनं 200 रुपये जमले. पण 200 रुपये ही जी संकल्पना आहे, हे 200 रुपये साधे सुद्धा नव्हते. या 200 रुपयात भरपूर, त्या काळात तर, आता तर भाकर 10 रुपयाला किती पाहिजे भाकर. आणि मग आमच्या पुण्यात मी सोलापूरला होतो तिथं 50 रुपयात 5 भाकरी तर येत होत्या, कडक भाकरी 50 रुपयात 5 भाकरी येत होत्या. आता तुमच्याकडे 40 रुपयाला येतो. तर आता 40 रुपयाला एक जरी भाकर असली तर त्या काळात तर नेमक्या भरपूर स्वस्त भाकरी असतात, 200 रुपयाच्या भरपूर भाकरी आल्या असत्या. परंतु यांना दुष्काळ अनुभवायचाच नाही. दुष्काळ अनुभवणं म्हणजे दुष्काळात लपलेले आशीर्वाद अनुभवणं. याने आपले पैसे काढले नाही. मग एक मुलगा होता, त्याच्याकडे 5 भाकरी 2 मासे होते. आता तो दुष्काळ अनुभवणार आहे. त्याने भाकरी आणल्या, येशूकडे दिल्या, येशूने प्रार्थना केली. आणि प्रार्थना केल्यावर जेव्हा सगळे लोक तृप्त झाले तेव्हा 12 टोपल्या उरल्या. त्या मुलाला कळलं माझा दुष्काळ 12 टोपल्यांमध्ये लपलेला आहे. जर त्याने भाकरीच दिल्या नसत्या तो समृद्ध झाला नसता. आता काय घडलं माहिती का, येशूच्या शिष्यांच्या लक्षात ही गोष्ट आली. पहिल्यांदा 5 भाकरी 2 मासे याच्या 12 टोपल्या उरल्या. आता काय झालं माहिती का, शिष्य परत डोंगरावरती गेले आणि त्यांनी 7 भाकरी आणि काही मासे आणले. आता येशू हुशार आहे. या मुलानं 5 भाकरी 2 मासे दिले, 12 टोपल्या येणार. यांना असं वाटलं हिशोब वेगळा होईल. 7 भाकरी काय मासे दिल्यावर आम्ही जास्त घेऊन जाऊ. पण येशूनं पहिल्यांदा जो दुष्काळ अनुभवतो ना, त्याच्याकडे लपलेले आशीर्वाद, जबरदस्त आशीर्वाद असतात. यांनी 7 भाकरी आणि काही मासे दिले. येशूनं फक्त 7च टोपल्या त्यांना दिल्या. 7च टोपल्या परत. हे गणितच वेगळं आहे हो. पहिल्यांदा ज्याचं समर्पण असतं ना, त्याच्या समर्पणामध्ये जबरदस्त आशीर्वाद लपलेले असतात. हे आशीर्वाद गुप्त आहेत, ते आशीर्वाद तुम्हाला दिसणार नाही. पण ज्या दिवशी दिसतील ना, ते तुम्ही इतिहास निर्माण करणारे लोक आहात. इतिहास निर्माण करणारे लोक. म्हणून तिथं समजलं की त्या बाईकडं फार मोठं संकट आहे. तिच्या घरामध्ये कमतरता आहे, तुटवडा आहे, दुष्काळ आहे, निराशा आहे, संकट आहे. परंतु तरी सुद्धा तिने आज्ञा पालन केलं. ऐका, जेव्हा तुमच्याकडे कमतरता असते ना, तोच समय लपलेले आशीर्वाद खोदून काढण्याचा समय आहे. समजते का तुम्हाला? दुष्काळ, भाकर नाही, एकच भाकर, मुलगा खाईल आणि मी खाईल आणि मरून जाईल. आता एलिया तिला आज्ञा करतो. काय आज्ञा? मला भाकर दे. आपल्यासारखे लोक जर असते ना, तुम्ही नको, मी माझ्यासारखा पुरुष असतं तर पहिल्यांदा मी काय केलं असतं माहिती का, लग्नामध्ये घरात जेवायला असताना जेवण असल्यावर पहिलं काय करता तुम्ही? तुमच्या घरात जेवणाच असतं. काय करणार पाहिजे? पाळकाकडे म्हणता नाही, ताट घ्या आणि प्रार्थना करा. त्या प्रार्थनेत त्याच्यावर बरकत यावी. मी असतो तर तिथं काय म्हटलं असतं माहिती का, एरिया हे पीठ आहे, हे तेल आहे, हे 2 काटके आहेत, याच्यावर पहिले आशीर्वाद दे, अजून भाकरी तयार व्हाव्या, अशा पद्धतीने पुरवठा व्हावा, मी खावं, माझा मुलगा खावा आणि आपण सगळेजण जिवंत राहावं, एवढी प्रार्थना कर. म्हणजे जर मी तशी प्रार्थना केली असती तर ती भाकर त्या दिवसाला पुरली असती. पण त्या बाईने तसं केलं नाही. एलियाचं आज्ञापालन केलं. एलियाने सांगितलं भाकर मला भाज. तो हे म्हटला तू आण माझ्याकडं, आता मी त्याच्यावर आशीर्वाद मागतो आणि सगळ्याला ते पुरणार आहे. म्हटलं नाही, आज्ञापालन कर, मला ती भाकर. तिने भाकर आणून त्याला दिली. आणि शास्त्र काय सांगतो माहिती का, एलियानं भाकर खाल्ली, मग म्हटला आधी भाकर खाल्ली असं मग काय विचारते? तेव्हा जेव्हा परमेश्वराचे वचन प्राप्त झाले, चल सिदोनातील सारपत नगरात जाऊन राहा. पहा तुझे पोषण करण्याची तिथे एका विधवेला आज्ञा केली आहे. त्याप्रमाणे तो सारपत येथे गेला. सारपत येथे गेला. नगराच्या वेशीजवळ तो आला. वेशीजवळ तो आला. तेव्हा एका विधवा स्त्रीला काटकं गोळा करताना त्याने पाहिले. हा. तिला हात मारून तो म्हणाला,
हाक मारून तिला कोण मला एका भांड्यात प्यायला थोडेसे पाणी घेऊन ये. भांड्यात प्यायला थोडंसं पाणी घेऊन ये. ती पाणी आणायला जात असताना हा. त्याने तिला आणखी हाक मारून सांगितले, आणखी हाक मारून सांगितलं, आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये. तुकडा मला घेऊन ये. ती म्हणाली, ती म्हणाल, तुमचा देव परमेश्वर याच्या जीविताची तुमचा देव परमेश्वर याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही. माझ्याजवळ भाकर मुळीच नाही, मडक्यात मूठभर पीठ आहे मूठभर पीठ आहे, आणि कुपीत थोडेसे तेल, कुपीत थोडंसं तेल, एवढे मात्र आहे. एवढे मात्र आहे. मी 2 काटक्या जमा करीत आहे. हा. मग मी घरी जाऊन माझ्यासाठी व आपल्या मुलासाठी ते तयार करीन. मुलासाठी व आपल्यासाठी तयार करू, ते आम्ही खाऊ आणि मग मरू. ते आम्ही खाऊ मग मरू. एलिया तिला म्हणाला, एलिया तिला म्हणाला, भिऊ नको, भिऊ नको. तू जा तू जा. आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर. म्हणते त्याप्रमाणे कर. मग त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर घालून आण. त्याच पूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण. नंतर आपल्यासाठी व मुलासाठी भात. आपल्यासाठी व मुलासाठी भाज. इस्रायलाचा देव परमेश्वर म्हणतो, इस्रायलचा देव परमेश्वर म्हणतो, परमेश्वर पृथ्वीवर परमेश्वर पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करेल. पंचवृष्टी करेल. त्या दिवसापर्यंत तुझ्या पिठाचे मडके तुझ्या पिठाचे मडके रिकामे होणार नाही रिकाम होणार नाही, आणि तेलाची कुपे आटणार नाही. तेलाची कुठे आटणार नाही. मी जाऊन एलियाच्या सांगण्याप्रमाणे केले. एलियाच्या सांगण्याप्रमाणे केलं. तो व तिचे कुटुंब ती व तिचं कुटुंब. त्यावर पुष्कळ दिवस निर्वाह झाला. पण इकडं तुम्ही पहा तर त्या ठिकाणामध्ये असं म्हटलं की तू माझ्यासाठी भाकर आण. ऐका, ऐक, नवीन सूत्र मी तुम्हाला सांगणार. काय घडतं माहिती? आता ती पद्धत बंद करून टाका. कोणतं? तुम्ही एखादा जेवणाचा प्रोग्राम केला आणि तो प्रोग्राम केल्यावर तुम्ही काय करता? ते जेवण घेऊन येता आणि पाळण्याला होता याला आशीर्वादित कर. आता तसं करू नका. आधी पाळण्याला जेवायला घाला. ती पद्धत कुठली? आधी पाळण्याला एलियाला जेवायला घाला. एलियाला जेवायला घातल्यावर एलियाच्या आतून निघणारा आशीर्वाद तुम्हाला माहिती का? देवानं ऑलरेडी एक आशीर्वाद देऊन ठेवलाय. कोणता? कोणी माझ्या दासाला पालावर पाणी दिलं तर आपल्या प्रतिफळास मुकणार नाही. देवानं अभिवचन दिलं. आता तुम्हाला वेगळी प्रार्थना करण्याची गरज नाही. एलिया खातो, आपोआप पुरवठा येतो. दुष्काळात तपलेल्या शिवणार. तुमच्या घरात समृद्धी आली तर तुम्हाला थ्रू द चॅनल अगदी ट्रॅक करून तुम्हाला जावं लागतं. कोणता ट्रॅक आहे? याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं जे वचन एलिया बोलला त्या वचनाप्रमाणे तिने कृती केली. तुम्हाला वचनाप्रमाणे चालावं लागणार. एलियाने सांगितलं माझ्यासाठी भाकर ना, माझ्यासाठी भाकर. प्रत्येक वचन हे तुम्हाला समृद्धीकडे घेऊन जाणार वचन. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मंदिरामध्ये येतात, देवाचं वचन ऐकता, ते वचन फक्त तुम्हाला स्वर्गात जाण्यापुरतं मर्यादित नाहीये. तर नाही वचन आम्ही ऐकतो आम्हाला स्वर्गामध्ये जायचंय आणि स्वर्गामध्ये जायचं हे जरी खरं असलं तरी वचन जेव्हा तुम्ही ऐकता तो वचन जे तुम्ही ऐकलं त्याद्वारे तुम्ही आशीर्वादित झालेले आहात. हे वचन तुम्हाला आशीर्वादाकडे घेऊन जात असतं, समृद्धीकडे घेऊन जात असतं. तुमची कमतरता, तुमचा दुष्काळ नाहीसा करण्याचं काम देवाचं वचन करत असतं. म्हणून या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो जे वचन सांगितलं त्या वचनाप्रमाणे त्या स्त्रीने कृती केली. आता तिच्याकडे दुष्काळ आहे. तुम्ही बसल्या जागेवरती विचार करा की तुम्ही कोणत्या स्थितीमध्ये आहात आणि तुम्हाला वाटतं का ही स्थिती बदलावी. एक गोष्ट लक्षात ठेवा, वर्षानुवर्ष एकाच ठिकाणामध्ये राहणं, एकाच स्थितीमध्ये राहणं हे देवाच्या लोकांचं गौरव नाही. देव त्याच्या लोकांना प्रति दिवशी गौरवातनं गौरवाकडे घेऊन जात असतो. प्रति दिवशी रोज तुम्हाला देव काहीतरी नवीन देऊ इच्छितो. असं लिहिलं शास्त्रामध्ये. तो रोज सकाळी आपली मुख उघडतो आणि त्याची दया नवीन होती. देवाची दया नवीन होती. आता दया म्हणजे नेमकं काय? आता बघा, वरती बाई आंधळा भिकारी वाटेवरती बसून भीक मागत होता. त्याचे डोळे गेले आणि प्रभू येशू ख्रिस्त तिथे गेला. दया समुद्रानं सांगितलं. येशू तिथे जात असताना त्याने ऐकलं आणि तो जोर जोरात ओरडाला, अहो दावीद पुत्र माझ्यावरती दया करा. आणि येशूने त्याला बोलवलं. दया म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो. येशू त्याला बोलवलं. तो म्हणाला तुझी इच्छा काय आहे? तर प्रभूजी मला दृष्टी आली. आता दया म्हणजे काय तुम्हाला सांगतो का? दया म्हणजे जी तुमच्या मनातली गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही अपात्र होता ते प्रभूच्या दयेनं तुम्ही पात्र बनता. याला दृष्टी मिळावी, याचं भीक मागण्याचं परिस्थिती बदलावी याच्यासाठी प्रभूने त्याला हात मारले. आता शास्त्र काय सांगतं? रोज त्याची दया त्याच्या लोकांसाठी नवीन होती. म्हणजे काय? तुम्ही अपात्र लोक रोज दयेनं पात्र बनता. कशासाठी? देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी.
देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी पात्र आणि रोज हो, एक दिवस नाही. म्हणून तिथं म्हटलं दुष्काळ आहे तर समृद्धी आहे. म्हणून दुष्काळ दुष्काळ ओढत बसू नका. आम्ही बरेच काय प्रभूनं दिलंय, काय प्रभूनं दिलं, काय प्रभूनं दिलं. अरे तुला दुष्काळ दिले याच्याबद्दल देवाचे आभार मान का, तर दुष्काळानंतरची परिस्थिती ती बदलणार आहे. एकदा दुष्काळ आणि त्यानंतर 3.5 वर्षाचा पुरवठा. म्हणजे एक दिवस दुष्काळ आणावा प्रभूने आमच्याकडे नाही का, का तर 3.5 वर्षाचे आशीर्वाद देणार, 1-2 वर्षाचे नव्हे. आणि या दुष्काळाच्या परिस्थितीचं वर्णन करताना, विश्लेषण करताना ही गोष्ट लक्षात ठेवा, जे तुम्ही दुष्काळाच्या स्थितीमधला तुमचा विश्वास आहे ना, प्रभूबद्दल तुमचं समर्पण आहे, तुम्ही म्हणता नाही मी काय झालं तर देवाचं वचन पाळेल, विधवा नाही म्हटली, कसं काय माझं मी एलियाच्या स्वाधीन करू, माझा मुलगा मरेल. ती म्हणती नाही, जर एलिया बोलतो तर एलिया बोलतो म्हणजे देव बोलतो. आणि एलियाच्या मुखातून निघणारा प्रत्येक संदेश, प्रत्येक वचन माझ्या मुलाला, माझ्या परिवाराला वाचवणारा संदेश आहे. प्रत्येक वचन माझ्या परिवाराला वाचवणारं वचन आहे. आणि म्हणून तिने ते स्वीकारलं. दुष्काळातली कमतरता आणि त्याच्यामध्ये असणारं संकट याच्याकडे पाहू नका, तर दुष्काळात लपलेले आशीर्वाद पहा. अजून एक गोष्ट वाचूया, दुसरे राजे 7वा अध्याय 3 पासून 8 पर्यंतची वचनं. दुसरे राजे त्याचा 7वा अध्याय 3 ते 8 पर्यंतची वचनं. त्यावेळी वेशीच्या बाहेर 4 कोडी माणसे होती. ती एकमेकांना म्हणाली, येथे बसून का मारावे. नगरात जाऊन म्हटले, नगरात जाऊन तर तेथेही आपण मरणारच. नगरात जाऊन म्हटले, तर तेथेही आपण मरणारच. कारण तेथे महागाई आणि येथे बसून राहिलो तरी मरणारच. तेथे महागाई आणि येथे बसून राहिलो तरी येथे बसून राहिलो तरी मरणारच. तरी मरणारच. तर चला आपण आरामी सेनेत जाऊन मिळू. आरामी सैनिक जाऊन मिळू. त्यांनी आपल्याला जिवंत ठेवले, त्याने आपल्याला जिवंत ठेवले तर आपण जगू. तर आपण जाऊ. त्यांनी आपल्याला मारून टाकलं तर आपण मरू एवढेच. तर आपण मरू एवढेच. ते संध्याकाळच्या वेळी आरामी लोकांच्या छावणीकडे जायला संध्याकाळच्या वेळी आरामी लोकांच्या छावणीकडे जायला निघाले. आरामी लोकांच्या छावणीच्या हद्दीवर आरामी लोकांच्या छावणीच्या हद्दीवर ते येऊन पाहतात, तर तेथे एकही माणूस नव्हता. एकही माणूस नव्हता. कारण परमेश्वराने रथ, घोडे घोडे, व प्रचंड सैन्य यांचा गरबला आरामी सेनेच्या कानी पाडला. आरामी सेनेच्या कानी पाडला. तेव्हा ते आपसात म्हणाले, पहा, इस्रायलाच्या राजाने हित्ती व मिस्री राजे द्रव्य देव करून बोलवले आहे. मोल करून त्यांना बोलावला आहे. म्हणून त्यांनी संध्याकाळी पलायन केले आणि आपले डेरे घोडे व गाढवे जागच्या जागी टाकून छावणी सोडून ते आपला जीव घेऊन पळाले. छावणीच्या बाहेरल्या अदृश्य आल्यावर त्या कोड्यांनी एका तंबूत जाऊन तेथे खाणे-पिणे केले आणि त्यातून रुपे सोने व वस्त्रे नेऊन लपवून ठेवले. मग परत येऊन त्या दुसऱ्या डेऱ्यात गेले. आणि त्यातूनही माल नेऊन त्यांनी लपवून. आता दुष्काळा संबंधीचं मी दुष्काळात लपलेले आशीर्वाद याच्या संबंधाने बोलतो. आणि मला माहितीये आमच्या प्रत्येकाची स्थिती याच प्रकारची असते. कोणीच समृद्ध नसतं, कोणीच त्याची भरभराट झालेली पाहिलेली नसते. परंतु निर्णय जो असतो ना, एक निर्णय असतो. कोणता निर्णय? जसा मी पाहतो विधवेचा एक निर्णय होता की तिनं आपली भाकर एलियासाठी बाजून दिली. एलियाला जगवलं, एलिया समृद्ध केला, एलियाला मरू दिलं नाही. 4 कोड्यांच्या बाबतीमध्ये शत्रूला 4 बाजूने वेढा पडलाय. शत्रू 4 बाजूने. आता मी जे तुम्हाला सांगणार आहे, तुमच्या स्थितीमध्ये कशा पद्धतीने बदल होत असतो. दुष्काळातले आशीर्वाद तुमच्या घरामध्ये कसे येतात, तुमच्या परिवारामध्ये कसे येतात आणि लपलेले आशीर्वाद तुमच्या घरासाठी तुम्ही कसे मोकळे करणार आहात आणि काय केलं पाहिजे, त्याच्यासाठी कोणता निर्णय घेतला पाहिजे. देवाचं वचन तर आम्हाला मार्गदर्शन आहे. देवाचं वचन आमची परिस्थिती बदलतं. एक गोष्ट ध्यानात ठेवा, कोणाही व्यक्तीच्या प्रार्थनेनं तुमची परिस्थिती बदलणार नाही. एखादी साक्ष घडेल, पुन्हा मी तुम्हाला सांगतो, एखादी साक्ष घडेल, पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जर सगळे लोक देवाचं वचन पाळतील तर त्याला कोणा सेवकाच्या प्रार्थनेची गरज नाही. वचनच त्यांची स्थिती बदलून टाकणार. आणि कुबड्यांवरती जगणारे लोक नाही. कोणीतरी यावं, आमच्यासाठी प्रार्थना करावी, कोणीतरी आमची परिस्थिती बदल. या कुबड्या आहेत, पण देवाचं वचन हमखास तुम्हाला मदत करणारं वचन, हमखास तुमची परिस्थिती बदलणारं वचन. आता घडलं काय माहिती का,
4 कोळी, या कोळ्यांचं वैशिष्ट्य काय, जेव्हा कुष्ठरोग होतो त्यांना शहराच्या बाहेर घालवलं जातं. म्हणजे हे कोळी यहुदी लोकांमधून बाहेर टाकून दिलेले लोक आहेत, त्यांना कोणी स्वीकारलं नाही. लक्षात घ्या, मी तुम्हाला काय बोलतो ते तुमच्या लक्षात येईल. कधी कधी काही लोक तुम्हाला स्वीकारत नसतात, तुमची परिस्थिती तशी आहे. लोक तुम्हाला जवळ करणार नाही, आपलं करणार नाही, तुमच्यावरती प्रेम करणार नाही, तुम्हाला आपलेपणा देणार. या परिस्थितीचा सामना तुम्हाला करावा लागतो. परंतु लक्षात ठेवा, जेव्हा याही परिस्थितीमध्ये तुमची मानसिकता तुम्ही मजबूत करता. कोणती मानसिकता? 4 कोळ्यांची मानसिकता का? ते म्हणते येथे बसून पण मारायचेच आणि सैनिकाकडे गेलो तरी जाऊन मारायचेच. बघा, विचार करा, तुम्ही देवाला सोडून पण मरू शकता. देवाला सोडल्यानंतर नाही, आता प्रभूला सोडलं काय, प्रभू होते. बऱ्याच वेळा डोक्यामध्ये विचार, एवढं प्रार्थना करून 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 फायदा काय झाला? आम्ही नेहमी फायद्याच्या गोष्टी करू, प्रार्थना करून चर्चला जाऊन माझा काही फायदा होत नाही. आणि लुसिफरची कल्पना आहे, तो तुम्हाला देवाच्या सानिध्यापासून नेहमी दूर नेण्याचा प्रयत्न करतो. तो काय फायदा झाला तुझा? जसं युगाच्या बाबतीत असं सैतान स्वर्गामध्ये गेला आणि तो देवाला प्रश्न करतो, काय तुझं लक्ष माझं सेवक योग याकडे गेलं का? म्हटलं, तू काय तुझं फुकट भय बाळगतो का? त्याच्या सगळ्या गोष्टी तू कुंपण करून ठेवते, काढून टाक कुंपण. आणि कुंपण काढल्यावरती त्याची लेकरं गेली, त्याची संपत्ती गेली, त्याचं आरोग्य गेलं. त्याची पत्नी त्याला काय म्हणते की का, अरे देवाला धरूनचा काय फायदा झाला? उघडपणे देवाचा नाकार कर, सोडून टाक देवाला. म्हणजे नेहमी आम्ही फायद्याच्या गोष्टी बघतो, देवात राहून काय फायदा आहे. परंतु धन्य ते लोक असा निर्णय करतात, देवात राहून पण मरण आहे आणि देवात ना राहून पण मरण आहे, पण असं मरण यावं जे देवात राहून मरेल. आणि मग मला अभिवचन काय म्हणतं, लिहून ठेव, इथून पुढे ख्रिस्तामध्ये मरणारे ते धन्य. मरण तर तिकडे बघा, देवात राहून. आणि लक्षात ठेवा, प्रभूमध्ये राहून आलेलं मरण हे तुमच्या स्थितीला बदलणारं मरण असतं. हे लोक मरणाचा विचार करत आहेत. म्हणून 4 कोळी, मला वाटतं 3रं वचन वाचा पडतंय का? 3रं वचन. त्यावेळी वेशीच्या बाहेर 4 कोळी माणसे होती. ती एकमेकांना म्हणाली, येथे बसून का मरावे? लक्षात ठेवा, दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये एक संगती विश्वासणाऱ्या लोकांची आवश्यक आहे. आणि ती संगती या दोघांनी दुष्काळाविषयी नाही बोललं बरं का. आता तुम्ही त्याचं टायटल काय, हेडिंग काय लिहिली त्याचं? नाही अच्छा आणि पहिलंच वचन काय? पहिलं वचन काय? 7वा अध्याय पहिलं वचन. तेव्हा अलीशा म्हणाला, तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका. परमेश्वर म्हणतो, उद्या याच वेळी शंभराच्या देशी एक माप सफीद. म्हणजे हे कशा संबंधाने सांगितलंय? दुष्काळ होता त्यावेळेस. सगळं जर तुम्हाला वाचायचं तर तुम्ही घरी जाऊन वाचा. त्याच्यामध्ये शंभराभोवती ज्या पद्धतीनं वेढा पडलेला आहे आणि दुष्काळाची परिस्थिती आहे. कमतरता आहे. आता कमतरतेच्या स्थितीमध्ये नीट आहे का, जेव्हा कमतरता असती मंडळीमध्ये, लोकांमध्ये काही कमतरता असती, तुमच्यामध्ये काहीतरी कमतरता आहे. आता तुमच्याकडे काय कमतरता आहे? उन्हाळ्यामध्ये तुम्हाला त्रास होतो ना, इकडं बेसी नाही किंवा तुम्हाला व्हेंटिलेशन नाही. तुमच्याकडे काय कमतरता आहे? तुमच्याकडे चांगली साऊंड सिस्टम नाही, चांगली वाद्य नाही, ती तुमची कमतरता आहे. परंतु इकडं पहा, या लोकांनी कमतरतेविषयी बोलले नाहीत. लक्षात ठेवा, एक चांगलं चर्च, एक विश्वासणारं चर्च, आशीर्वाद कशात लपलेत मी तुम्हाला सांगतो. कमतरतेमध्ये आशीर्वाद लपलेत. आता विचार करा, तुमची सुरुवातच एकदम भव्य दिव्य झाली असते, एकदम एसी हॉल, मग सगळे इन्स्ट्रुमेंट तुमच्याकडे असते, साऊंड सिस्टम तुमच्या, साक्ष काय घडली असतो. पण आता तुमच्याकडे दुष्काळ आहे. आणि जेव्हा बऱ्याच वर्षांनी, मला माहित नाही किती वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, कदाचित काही दिवसात पण परिस्थिती बदलतो. हे मला कोणती गोष्ट कठीण नाही. आणि विचार करा, आता तुम्ही सगळे लोक, आणि तुम्ही विचार करा आपल्याकडे काय, आपल्याकडे काय, नाही आपण विचार करतो, अरे आपल्याकडे काय, आपल्याकडे काय, आपल्याकडे. आता कोणी काय विचार करतात माहिती का? ते म्हणतात इथं बसून पण मारायचं. दुष्काळाविषयी बोलले का ते? कमतरतेविषयी बोलले का? मग कशाविषयी बोलले? जगायचं आणि मरायचं. मग लक्षात ठेवा, जगायचं तर देवासाठी, मरायचं तर देवासाठी. हे मंडळीचं मिशन असलं पाहिजे. याच्यात आशीर्वाद असते, कमतरतेमध्ये नाही. तुम्ही कमतरता, उणिवा, उणिवा, उणिवा याच्याविषयी बोलता आणि तुमचे आशीर्वादच तुम्हाला लक्षात येत नाही.
माहित नाही, तुम्ही इथं बसला, पण कोणत्या व्यक्तीला, कोणत्या परिवाराला देव कशा पद्धतीने समृद्ध करायचे कळतच नाही. मला आठवतं सोलापूरमध्ये जेव्हा मी चर्च चालू केलं, अगदी मला 96-97 मध्ये किती चालू केलं असेल चर्च, आणि त्यावेळेस एक परिवार माझ्याकडे येतात. मला आठवतो दशांश जो होता एका परिवाराचा 90 रुपये, 100 रुपये, सगळ्यात मोठा दशांश होता 500 रुपये. एका परिवाराचा तर 80 रुपये दशांश, कारण 800 रुपये पगार. मला त्याच्यामध्ये कामाला होते हॉस्पिटलमध्ये का, आणि हॉस्पिटलमध्ये 800 रुपये त्याला पगार होता. आता सगळेच कौत करतात, सगळं उद्योगा, त्या हॉलचं भाडं भरमसाठ आणि सगळं अर्पण दशांश जमून सुद्धा आठवड्याचं भाडं सुद्धा भरता येत होतं. एकदा तर हॉलला सुद्धा कुलूप लावलं ते माणसं. तो म्हणता की भाडं नाही तर तू चर्च घ्यायचं नाही. लोक चर्च बाहेरून थांबले आणि तो म्हणला द्या भाडं, नाही तर हॉलचं उघडत नाही कुलूप. आता मोठा प्रश्न पडला, लोकांना जर कळले लोकांकडे भाडं भरण्याची पण ताकद नाही, तर मग लोक निघून जातील, काहीच नाही यांच्याकडे. आता कमतरता, आणि मग मंडळीचे काही लोक गेले, त्यांनी त्याच्या हातापाया पडले. त्याचं भाडं तर किती होतं, 450 रुपये आठवडा, जास्त पण होतं, 450 रुपये आठवडा, मोठं सभागृह होतं, आणि ते एवढं पण भरण्याची ताकद नाही. मग गेले, त्याच्या हातापाया पडले, आणि कसं तरी ते चालवलं. मग सावकाराकडनं पैसे काढून इकडून तिकडून ते मिटवायचं आणि भरायचं काम आम्ही केलं. आता विचार करा, तेव्हा जर मी कुठवर भरणार, लोकांकडे पैसे नाहीत, लोकांकडे पैसे नाही. पण मला माहिती होतं ना, प्रभूला या लोकांना समृद्ध करून मंडळी समृद्ध करायची असते. तुम्ही देखील अशाच प्रकारचे लोक असाल, परंतु बोलताना कमतरतेविषयी बोलू नका, बोलताना निर्णयाविषयी बोला. कोणते निर्णय? असंही मारायचंय, तसंही मारायचं, युद्ध करून बोलू, आम्ही काहीतरी साक्ष घडून बोलू, असं जीवन जगू की जगताना लोकांना प्रेरणा मिळाली पाहिजे. असं जगायचं की जगताना लोकांना प्रेरणा मिळाली पाहिजे, आणि मला तसंच जगायला आवडतं. बरेच लोक मला कधीतरी सहानुभूती देतात, तुम्ही एवढं सगळं सोडलं असं व्यवस्था, जास्त घाणेरडं कुरकुरं रट्ट बोलणं मला आवडतं. हे सगळं सोडलं, ते सगळं सोडलं. मला माहिती आहे दुष्काळामध्ये आशीर्वाद लपलेले. जेव्हा एक गोष्ट सुटली तेव्हा आता तुम्ही वाचाल पुढं, यांनी आपलं ठिकाण सोडलं. वाचा बरोबर वचन. तेव्हा अलीशा म्हणाला, तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका. परमेश्वर म्हणतो, उद्या याच वेळी शोभनाच्या वेशीत एक माप सपी, शोभनाच्या वेशीमध्ये एक माप सपी, एका शेकेला लाभ व 2 मापे सातू एका शेकेला मिळतील. तेव्हा त्या सरदाराच्या हातावर राजा टेकत होता. त्याने देवाच्या माणसाला म्हटले, महापरमेश्वराने आकाश कपाटे 7 अध्याय 3. त्यावेळी वेशीच्या बाहेर 4 कोळी माणसं होती. एकमेकांना म्हणाली, येथे बसून का मारावे? येथे बसून का मारावं? नगरात जाऊ म्हटले. नगरात जाऊ म्हटलं, तर तेथे आपण म्हणणारच, नगरात पण बरं नाही, कारण तेथे महागाई, आणि येथे बसून राहिलं तरी म्हणणारच. तर चला आपण आरामी सैन्यात जाऊन मिळू. लक्षात ठेवा, तुमच्या सगळ्यांचं बोलणं काय असलं पाहिजे, काय नाही आपण युद्ध करायचं. आता कोणी ज्यांना नाकारलंय, आणि ते लोक काय म्हणतात, ज्यांच्याकडे शस्त्र आहे, नगरामध्ये लोकांकडे शस्त्र आहे, आणि कोड्यांकडे काय सगळं कुष्ठरोग आहे, सडलेले हात आहेत, आणि ते काय म्हणतात, चला आपण सैन्याबरोबर युद्ध करून मरू. त्यांनी ठेवलं तर ठेवू द्या, मारलं तर मारू द्या. लक्षात ठेवा, ज्यांच्या हातात शस्त्र नव्हतं ते उठले, आणि देवानं शस्त्रासारखं सामर्थ्य त्यांच्या चालण्यामध्ये पाठवलं. म्हणून तुमच्याकडे काय नाही याचा विचार करू नका, देव जे तुम्हाला देणार आहे त्याचा विचार करा. म्हणून म्हणजे दुष्काळात आशीर्वाद लपलेले आहेत. काहीतरी आशीर्वाद लपले तुमच्यामध्ये काहीतरी आशीर्वाद लपलेले आहेत. तुम्ही फक्त चालत राहा दर रविवारी चर्चकडे. कोणी फक्त चालत राहील. ते काय म्हणले, आपण नगरात जाऊ. काय भाषा परत तेच विषय आपण त्यावेळी वेशीच्या बाहेर 4 कोळी माणसं होती. एकमेकांना म्हणाली, येथे बसून का मारावे? इथं बसून का मारावे? एक लक्षात ठेवा, दर रविवारी काय म्हणायचं, इथं बसून, घरात बसून का मारायचं? बऱ्याच लोकांना कळत नाही. ते म्हणते घरात बसून का मारायचं, मंदिरात जाऊन मारू. आणि देव मंदिरात मरण येऊ देत नाही, देव मंदिरात समृद्ध करत असतो. आणि दाखवलं तुम्हाला, यांनी नुसतं असं बोलले, यांनी काय काय मिळवलं, ज्या तुमच्या गरजा कशा पूर्ण होतात, तुमचं बोलणं काय असलं पाहिजे त्याच्या संबंधानं. 8व्या श्लोकामध्ये वाचा बरं. 8व्या बाहेरले हातदिशा आल्यावर त्या कोळ्यांनी का तंबूत जाऊन तेथे खाणेपिणे केले. आता कुठं आले ते,
वेशीच्या जवळ आले आणि काय त्यांनी पाहिलं? त्या कोळ्यांनी एका तंबूत जाऊन तिथे खाणे-पिणे केले हा. आणि त्यातून रुपये काय मिळालं? सोने. आता तर रुपयाची फार गरज आहे. 260 का 70, 2,70,000 चांदीची किंमत. आता देवाच्या वचनामध्ये असलेलं, जेव्हा तुम्ही निर्णय घेताना की मी तंबूमध्ये जाईल, तेव्हा देव रुपयांचे आशीर्वाद तुम्हाला देत असतो. लक्षात ठेवा, देवाच्या लोकांकडे चांदी, सोनं, रूप सगळं आवश्यक आहे. आणि आज जे देव अभिवचन तुम्हाला देत आहे, देव सगळ्या गोष्टी तुम्हाला समृद्ध करून इच्छित आहे आणि ते आशीर्वाद तुम्हाला मिळणार. किती पण महान आहे. तुमच्या बापाचं कुठे जाणार आहे? माझ्या बापाचं तुम्हाला मिळणार. माझा बाप स्वर्गामध्ये, तो तुम्हाला देईल. ते मला त्याला आवडतं. प्रॉब्लेम काय माहिती का? बरेच लोक त्यांना ही मानसिक दुष्काळ आहे, दुष्काळ आहे, दुष्काळ आहे. अरे दुष्काळात आशीर्वाद लपले ठेव. दुष्काळामध्ये आशीर्वाद लपलेले आहे आणि ते आशीर्वाद तुम्हाला शोधायचे. दुष्काळातले आशीर्वाद कोणते? तो म्हणतो चला आपण तंबूकडे जाऊ. लक्षात ठेवा. एक गोष्ट अजून जाता जाता ही मंडळी, हे चर्च, जगातलं कोणतंही चर्च एकदम मोठं होत नसतं, पण जगामधल्या चर्चच्या लोकांची मानसिकता जर मोठी असेल. कोणती मानसिकता? घराघरामध्ये लोक एकत्र जमत होते, भाकर मोडण्यामध्ये, प्रार्थना करण्यामध्ये तत्पर होते. त्यांची मानसिकता काय होती? भाकर मोडणं आणि प्रार्थना करणं. भाकर मोडणं या शब्दाचा अर्थ आहे क्षमाशीलता. असं लिहिले, मेजाकडे घेण्याच्या अगोदर एकमेकाला आपापसात क्षमा करा. म्हणजे जेव्हा भाकर मोडायला लोक एकत्र येतात ना, त्यांची मानसिकता असली पाहिजे, प्रथम आम्ही एकमेकाला क्षमा करू. दुसरी गोष्ट, मी प्रार्थनेचं जीवन जगेन, ही मंडळीची मानसिकता असली पाहिजे. प्रार्थनेचं जीवन जगणं फार गरजेचं आहे. ते पहिल्या मंडळीचं तत्व होतं आणि ती मंडळी घरात सुरू झाली आणि ती मंडळी वाढत गेली. हजारो लोकांचं तारण मंडळीकडनं घडलं. तुम्हाला सुद्धा जेव्हा तंबूकडे जाताना निघताना, तेव्हा लोकांना तुम्ही सांगितलं पाहिजे, चला आपण तंबूकडे जाऊ. का? तंबूमध्ये आशीर्वाद लपलेले आहेत. देवाच्या घरामध्ये आशीर्वाद लपलेले आहेत. तुझ्या सानिध्यात उभं राहण्याची तेवढी धन्यता. मी परमेश्वराचं एक वरदान मागितलं, ते हे की त्याच्या मंदिरात माझी वस्ती. दावीद तशी प्रार्थना करतो. आणि म्हणून त्या ठिकाणामध्ये काय लिहिले वाचत 8व्या वचनामध्ये. 8 वचन. छावणीच्या बाहेरच्या हद्दीच्या आल्यावर हां. त्या कोळ्यांनी एका तंबूत जाऊन तिथे खाणे-पिणे केले खाणे-पिणे केले. आणि त्यातून रुपये. काय केलं पहिल्यांदा? नाही, पहिलं काय केलं? खाणे पिणे म्हणजे दाखवून हे बघा. त्यांनी पहिले काय केलं? खाणे पिणे. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा तुम्ही देवाच्या घराकडे येताना पहिल्यांदा देव तुम्हाला खाण्यापिण्याचा आशीर्वाद देतो. म्हणजे सगळं तुम्ही चांगलं खाल. आम्ही म्हणालो काम की बातच खायचं गोष्ट. देव खाण्यापिण्याचा आशीर्वाद देतो मंडळी. आणि लक्षात ठेवा, देव खाण्यापिण्याचा आशीर्वाद का देतो माहिती का? मिस्रातनं या लोकांना बाहेर काढलं तर ते कशासाठी रडत होते? खाण्यासाठी. मांडा दिला तर म्हटले मटण कुठे आहे? मटण दिल्यावर म्हटले कांदा भेंडी कुठे आहे? गाजर कुठे आहे? काकडी कुठे आहे? पण देव काय करतो? पहिल्यांदा खाण्यापिण्याच्या बाबतीत तुम्हाला समृद्ध करतो. नंतर काय? रुपये. अजून पुढे काय दिलं? सोनं. आता विचार करा, ज्याला सोनं पाहिजे, ज्याला रूप पाहिजे, ज्याला चांगले कपडे पाहिजे, हे कुठं लपलंय? दुष्काळामध्ये. कुठं लपलंय? आता तुमच्याकडे काही नाही. आता तुमच्या हाताकडे बघायला सुरुवात करा. या बोलतात अंगठ्या. साहेब आता आमच्याकडे पैसे नाहीत. पैसे कुणी सांगितलं तुम्हाला पैशाने अंगठ्या मिळतात? अभिवचनानं सगळं मिळतं. देव अभिवचन देतो आणि ते तुमच्याकडे येतो. अभिवचन विश्वास ठेवायला पाहिजे. आणि म्हणून देव आता बघा, अब्रामाला देवानं सांगितलं. आता जाता जाता तुम्हाला किती सांगावं कसं सांगावं मला समजत नाही, पण जाता जाता सांगतो. अब्रामाला देवानं सांगितलं की एक गोष्ट ध्यानात ठेव, मी तुझी संतती आकाशातल्या ताऱ्याप्रमाणे करेन. आकाशात जेवढे तारे तेवढ्या प्रमाणे करेन. आता विचार करा, अब्रामाला 80 वर्षाचा असताना अभिवचन दिलं आणि 100व्या वर्षी मुलगा दिला. 20 वर्ष काय केले देवानं? त्याला तारे बघायला सांगितले. मग तो विश्वास पाहिजे त्याच्यात.
इसाक इसाक इसाक. तसं तुम्हाला पण तुमच्या बोटाकडे बघून बघून, माझ्या पण हातात तुम्ही अंगठ्या नसायच्या आणि कोणाच्या हातात बघायचो अंगठ्या. आणि मग माझ्या बरोबर एक असिस्टंट असायचं माणसं, हे आपल्याला मिळणार नाही, आपलं सोलापूर गरीब आहे, हे लोक तुम्हाला कधीच काय देणार नाही. पण मी बोटाकडे बघायचो, कोणाचं या बोटात ते काम असणार, या बोटात ते काम असणार, या बोटात ते काम असणार, आणि मी ते बघायचो. आणि मग त्या अंगठीची साईज पण मी बघायचो. कधी कोणाची मोठी बघितली की म्हणायचो आता मी काढून आलो, मुद्दाम घालून यायला पाहिजे, पण काढून. आणि मग ती साईज बघायची, असलीच अंगठी माझ्या हातात असणार, अशाच अंगठीची मला गरज आहे. मग मी कोणाचं लॉकेट पाहिजे, असलं लॉकेट मला पाहिजे आणि ते मला मिळणार. आणि लक्षात ठेवा, जेव्हा मी बघत गेलो ना, लोकांना मी एकही वस्तू घेतली नाही. मी त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो, हे तुम्हाला घ्यावं लागत नाही, देव प्रेरणा निर्माण करतो. मला चांगलं आठवतं, एकदा चर्च मध्ये गाणं गाताना, आणि मग ते गाणं एका व्यक्तीला एवढं आवडलं आणि ती गेली आणि जाऊन त्यांनी काय केलं तर माझ्यासाठी लॉकेट करून, बाळासाहेब तुमचा आवाज त्या आवाजाच्या गाण्यानं आणि मला स्पर्श झाला आणि म्हणून तुम्हाला लॉकेट करण्यात. बघा, तुम्हाला आशीर्वाद कुठून कसा मिळेल काही सांगता येत नाही, पण एक लक्षात ठेवा, तंबूमध्ये आशीर्वाद लपलेले आहे आणि देवाच्या लोकांनी तंबूकडेच आलं पाहिजे. देवाच्या लोकांनी तंबूकडे, तंबूत तुमचे आशीर्वाद लपले. आज तुमच्याकडे दुष्काळ असेल, पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, तंबूमध्ये आशीर्वाद आहेत आणि तुम्हाला तंबूकडे निघालं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणामध्ये आम्ही बांधतो. दुष्काळ काय घडलं त्या ठिकाणामध्ये? हत्तीच्या बाहेर हत्तीशी आल्यावर त्या कोळ्यांनी एका तंबूत जाऊन तेथे खाणे-पिणे केले आणि त्यातून रुपये, सोनं वस्त्रे नेऊन लपवून ठेवली. काय केलं? लपवून ठेवलं. अजून काय? सोनं रूप, अजून वस्त्र, अजून काय? देव तुम्हाला नुसतं सोनं रूप खाणं पिणं नाही, कपडे सुद्धा देतो चांगले चांगले. कुठून? तंबूमध्ये, छावणीमध्ये. पुढे काय म्हणताय? परत येऊन ते दुसऱ्या डेऱ्यात गेले, परत येऊन दुसऱ्या डेऱ्यात गेले आणि त्यातूनही माल नेऊन त्यांनी लपवून ठेवला. आता काय शब्द आला? काय शब्द आला? बोला सगळेजण. माल पाहिजे का नाही? आता बायबल काय सांगतो माहिती का, जेव्हा तुम्ही तंबूत जाता तेव्हा देव तुम्हाला मालामाल करतो. दुष्काळामध्ये माल लपलेला आहे. जेव्हा तुमच्याकडे दुष्काळ असतो ना, समजायचे कुठं तरी मोठं गव्हाड मला मिळणार आहे आणि देव तुम्हाला, आता ते गव्हाड कुठं मिळणार आहे, कोणत्या तंबूत मिळणार आहे, आणि ती वेळ आल्यावर तुम्हाला कळणार आहे. पण मिळणारी गोष्ट मात्र 100% 100%. नसू द्या काय तुमच्याकडे, आणि तुमच्याकडे नसणं हेच तुमच्या असण्यासाठीची आवश्यक असणारी गोष्ट आहे. जी गोष्ट तुमच्याकडे नाही ती गोष्ट देव देण्यासाठी समर्थ आहे. आणि म्हणून दुष्काळामध्ये कमतरता आहे. आता एकच वचन वाचूया, वृत्तचं पुस्तक पहिला अध्याय 4थं वचन. वृत्तचं पुस्तक पहिला अध्याय आणि 4थं वचन. दुष्काळामध्ये आमचे आशीर्वाद लपलेले आहेत. वृत्तचं पुस्तक पहिला अध्याय 4थं वचन. त्या दोघांनी दोन मोआबी स्त्रिया बायका केल्या. एकीचे नाव अर्पा व दुसरीचे नाव रूत होते. ते सुमारे 10 वर्ष राहिले. नंतर महलोन आणि किल्योन हे दोघे मरण पावले. त्याप्रमाणे नामी आपले दोन मुलगे आपला पती यांना अंतरली. परमेश्वराने आपल्या लोकांचा समाचार घेऊन अन्न दिले. असे वर्तमान तिला मोआब देशात कळले. आपल्या दोन्ही सुनांसह परत जाण्यास ती निघाली. बस बस बस. आता मी इथं बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु असं लिहिलं, दुष्काळामध्ये नामीनं देश सोडला. ऐका, कमतरतेमध्ये देवाचं सानिध्य कधी सोडू नका. आम्ही म्हणाल का? कमतरतेमध्ये देवाचं सानिध्य, देवाचं घर, संगती, देवाचं वचन, दोन गोष्टी असं म्हटलेल्या आहेत. बेथेलेम आणि यहुदा. त्या गावाची नावं जर तुम्ही बघितली तर बेथेलेम आणि यहुदा. दुष्काळामध्ये मनुष्य दोन गोष्टी सोडतो. एक बेथेलेम म्हणजे भाकरीचं घर, देवाचं वचन. कधी कधी दुष्काळ पडला, कमतरता आली, काही गोष्टीची कमतरता तुमच्याकडे, काही गोष्टी उणीवा तुमच्याकडे आहे, बरकत नाही, शांती नाही, आरोग्य नाही, यश मिळत नाही, कर्जबाजारीपणा, या सगळ्या कमतरता
वचनामध्ये तुम्ही सगळं आकाशावरती काढता देवाच्या वचनावर. तुम्ही म्हणता नाही मी देवाचं वचन ऐकणार नाही, मी वाचणार नाही. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, सगळे आशीर्वाद देवाच्या वचनामध्येच आहे. सगळे आशीर्वाद देवाच्या वचनामध्ये. म्हणजे जेव्हा कमतरता येते ना तेव्हा तुम्ही देवाच्या वचनामध्ये जाऊन शोधा ही कमतरता मी कशी घालवावी. आणि जेव्हा तुम्ही देवाच्या वचनामध्ये जाऊन कमतरता शोधता ना, त्या नामीच्या संबंधाने असं म्हटली की काय म्हणते, जेव्हा पुन्हा दुष्काळ दूर झाल्यावर तिला वर्तमान कालावरती पडलं आणि तिच्या गावात गेली तर ती आत्मपरीक्षण करता लोक तिला भेटायला येतो म्हणतात नामिका. ती म्हणते मला नामी म्हणू नका, नामी म्हणजे मनोरमा, मला क्लेशा म्हणा. मी खूप कष्ट भोगले का, दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये वचन सोडलं, देवाची संगती सोडली आणि त्याचा परिणाम माझा पती मेला, माझी मुलं मेले आणि मी विधवा आणि सुनापरी विधवा घेऊन तुमच्याकडे आले. लक्षात ठेवा, दुष्काळात जेव्हा तुम्ही देवाच्या वचनात टिकून राहता, दुष्काळामध्ये रूथ नामीबरोबर टिकून राहिली आणि शास्त्र सांगतं रूथनं बवाज मिळवला. रूथ मालकीन झाली, रूथ मालकीन झाली. अर्पा आपल्या देशामध्ये गेली, तिचं नामोनिशाण सुद्धा पवित्र शास्त्रामध्ये आहे. त्याच्या पलीकडे जाऊन मी जेव्हा विचार करतो ना, म्हणतो काय रूथचं जीवन. या तिची सासू तिला सांगते की बाई माझ्याकडे आता वय नाही की नवरा करावा, आणि जर मी नवरा केला, लग्न केलं आणि मला मुलं झाली, ती मुलं मोठी होईपर्यंत तुम्ही थांबणार नाही, तुम्ही आपल्या आप्तांकडे जा, लग्न करा. अर्पा जाती, लग्नासाठी जाती. नामी रूथ म्हणते नाही, तुमचा देव तो माझा देव, तुझा देश तो माझा देश, तुझे लोक ते माझे लोक, आणि तुम्हाला आपण विभक्त होणार नाही. आणि ज्या विश्वासानं रूथ नामी बरोबर जाती, मला आणि मी थकतो होतो. शास्त्रामध्ये पवित्र शास्त्राची पुस्तकं 66 नाहीत, पवित्र शास्त्राची पुस्तकं खूप आहेत, पण 66 पुस्तकं पवित्र आत्म्यानं निवडून हे 66 पुस्तकाचं बायबल तयार केलं. आणि विचार करा, देवाच्या आत्म्यानं प्रेरणा देऊन बरीच पुस्तकं यातली काढली. अभ्यासासाठी तुम्हाला वेगळी पुस्तकं आणि अभ्यासावी लागतात, आणि ते फार मोठे. असं म्हटलंय जेव्हा तुम्ही प्रगटीकरणाचं पुस्तक संपेल त्यास तुम्हाला तिथं कळेल, तो आकाशाची शाई केली आणि समुद्र आकाशाचा कागद केला आणि समुद्राची शाई केली. तर एवढं सगळं वर्तमान लिहिणं कठीण आहे. मग एवढं सगळं रहस्य असताना 66 पुस्तकं निवडली, आणि 66 पुस्तकामध्ये रूथच्या नावाने एक पुस्तक लिहिलं गेलं. विचार करा किती मोठे आशीर्वाद. याचं कारण काय, दुष्काळाच्या स्थितीमध्ये ते देवाच्या घरामध्ये राहिले, देवाला बिलकुल राहिले. आणि पवित्र शास्त्र बरोबर नाही करायचं. दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये देवाच्या लोकांना बिलकुल ती राहिली, वचनामध्ये ती राहिली, आणि ती आपल्या सासूबरोबर चालली. कोण तिची सासू? नामी. कोण नामी? जी तिला परत एकदा बेथलेहेम यहूदामध्ये गेली. हे सांगणार आहे नामी म्हणजे सासू सुनाविषयी सांगत नाही. मी सांगतो जे लोक पुन्हा तुम्हाला बेथलेहेम यहूदामध्ये घेऊन जातात ना, त्यांच्या बरोबर चालणारे लोक दुष्काळामध्ये आशीर्वाद मोकळे होतात. जेव्हा तुम्ही देवाच्या वचनामध्ये चालता, कधी कधी माहिती का, कोणी तुमच्या बरोबर नसतं, पण काही लोक वचन घेऊन तुमच्या बरोबर चालतात आणि त्यांच्या बरोबर तुम्ही चालता, आणि देव तुमच्या जीवनातला दुष्काळ नाहीसा करतो. शास्त्र सांगतं देवानं त्याच्या लोकांची भेट घेतली आणि नामीला तिचं गेलेलं सगळं परत मिळालं. तिचं वतन आम्ही पाहतो त्या बाबाजानं सोडवलं. आमचंही वतन, आमचा बाबाच प्रभू येशू ख्रिस्त तो सोडवणार आहे. जाता जाता मी तुम्हाला सांगेन, दुष्काळ नव्हे तर दुष्काळामध्ये लपलेले आशीर्वाद पहा, आणि देव नक्कीच तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. देवा तुम्हाला आशीर्वादित करो.